नमस्कार. शिक्षक अभियोग्यता परीक्षा असो की TET असो, टेट असो, कोणतीही परीक्षा असो, बालमानसशास्त्र हा अगदी महत्त्वाचा विषय समजला जातो आणि बालमानसशास्त्रामध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स मिळाले, चांगले गुण मिळाले, तर नक्कीच आपला जो रिझल्ट आहे तो पासमध्ये राहणार नाही. तर आज आपण बालमानसशास्त्राविषयी स्पेशली जे काही उपपत्त्या आहेत, जे काही सिद्धांत आहेत आणि बालमानसशास्त्रज्ञ आहेत, यांच्यावर 30 प्रश्न अगदी जे परीक्षेमध्ये रिपीट होतच असतात, अशा 30 महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण काय करणार आहोत, सराव करणार आहोत. हे प्रश्न आलटून पालटून परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे की जीन पियाजे. लक्षात येते, स्पेलिंग कधी कधी आपण मराठीमध्ये लिहितो तर स्पेलिंगमध्ये मिस्टेक होते. स्पेलिंग याची अशी आहे, त्याला आपण जीन पियाजे म्हणतो. यांच्या मते औपचारिक संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात येते? तर जीन पियाजेनुसार जी काही औपचारिक संक्रियात्मक अवस्था आहे, ज्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणतो, ज्याला आपण भावनात्मक विचार करण्याची क्षमता म्हणतो, ती 11 वर्षानंतर येते. म्हणजे पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न इथं विचारलेला आहे की ऑब्जेक्ट परफॉर्मन्स ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर लक्ष द्यायचं, ऑब्जेक्ट परफॉर्मन्स ही जी संकल्पना आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर ती पुन्हा जीन पियाजे यांनीच मांडली. ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न दिलेला आहे की लेवो वायगोत्स्की यांच्या सिद्धांतात ZPD म्हणजे काय? आता लक्षात द्या, ZPDला आपण जर त्याच्या आपण काय केलं, स्पष्टीकरण दिला किंवा त्याचं रूप जर बघितला, हा ZPD हा सूक्ष्म रूप आहे, त्याचं संक्षिप्त रूप आहे, तर तो काय होईल, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. काय म्हणतो आपण त्याला? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये पोटेन्शियल लर्निंग रेंज असते, म्हणजे संभाव्य विकास क्षेत्र असते. म्हणून ऑप्शन नंबर बी हा याचा काय होईल, बरोबर उत्तर होईल. ZPD ज्याला आपण काय म्हणतो, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो संभाव्य विकास क्षेत्र. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की सिगमंड फ्रॉइड किंवा फ्रेड असं आपण त्याला म्हणतो, सिगमंड फ्रेड यांच्या मते व्यक्तिमत्वाची रचना कोणती? तर सिगमंड फ्रेड यांनी व्यक्तिमत्वाची रचना कशी सांगितली आहे? तर सिगमंड फ्रेड यांच्या मते व्यक्तिमत्व विकासाचे किंवा रचनेचे 3 भाग पडतात. आणि ते 3 भाग कोणते आहे? 3 भाग याच्यामध्ये पहिला दुसरा तर बरोबर आहे, याच्यामध्ये 2-2च भाग आहेत, म्हणून तिसरा चौथा तर होणार नाही. पण त्याच्यामध्ये ईडी, त्याच्यानंतर इगो आणि त्याच्यानंतर सुपर इगो असे 3 भाग पडतात. तर आता सिगमंड फ्रेड यांनी काय म्हटलेलं आहे की हे जे 3 घटक आहेत, ह्या ज्या 3 व्यक्तिमत्वाच्या रचना आहेत, हे मानवी वर्तन व निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडतात, असं सिगमंड फ्रेड यांचं म्हणणं आहे. कोणकोणतं? ईडी, इगो आणि सुपर इगो. पर्याय क्रमांक ए याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की संवेदन गती अवस्था, त्याला आपण काय म्हणतो, सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो. तर ही जी संवेदन गती अवस्था ही कोणत्या वयोगटामध्ये असते? ही जे वयोगट सांगितले आहे, ही ज्या स्टेजेस सांगितल्या आहेत, ह्या कोणी सांगितल्या आहेत? तर जीन पियाजे यांनी सांगितल्या आहेत. ज्या अवस्था त्यांनी कुठं मांडलेलं आहे? तर थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये मांडलेला आहे. त्यांचे जो सिद्धांत आहे थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, याच्यामध्ये त्यांनी या वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या आहेत आणि याचनुसार त्यांनी काय केलं आहे, संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांतसुद्धा सांगितला आहे. तर हा कोणत्या वयोगटात असतो? तर जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये मुलांमध्ये काय विकसित होते? कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असं इथं दिलेलं आहे.
कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजलाच आपण लॉजिकल थिंकिंग असं सुद्धा म्हणतो. आणि याच्यामध्ये काय विकसित होते तर मूर्त क्रियात्मक अवस्था विकसित होतात असं कोणाचं म्हणणं आहे? जीन पियाजे यांचं म्हणणं आहे. आज आपण मॅक्सिमम उपपत्त्यांवरच काय करत आहोत? व्हिडिओ बनवत आहोत. कारण की आपल्याला कितीतरी मेसेज आले की सर तुम्ही उपपत्त्या आणि सिद्धांतावर काय करा, एक वेगळा व्हिडिओ बना. तर कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये मुलांमध्ये काय विकसित होते तर त्याचं बरोबर उत्तर काय येईल की तार्किक विचार विकसित होते. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की ॲसिमिलेशन म्हणजे काय? काय म्हटलेलं आहे? ॲसिमिलेशन म्हणजे काय? हा पुढला प्रश्न दिलेला आहे. आता ॲसिमिलेशन म्हणजे काय तर आत्मसातीकरण. ॲसिमिलेशनला आपण आत्मसातीकरण म्हणतो. आणि ह्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या 3 लोकांनी मांडलेल्या आहेत. ते 3 कोणते? रॉबर्ट पार्क एक पहिले होते, अर्नेस्ट बर्जेस यांनी मांडलं आणि मिल्टन गार्डन यांनी मांडलं. तर या ॲसिमिलेशनमध्ये काय होते की जो काही आपला पूर्वानुभव आहे त्याच्याशी काय करणे, नवीन संकल्पना मिळवून घेणे. म्हणजे याच्या बरोबर ॲसिमिलेशनचा अर्थ काय होईल तर जे जुने ज्ञान आहे ते काय करणे, बदलणे किंवा जुळवणे. पर्याय नंबर बी असं होईल का? नाही, तर अनुभव जुळवणे असं होईल. पर्याय नंबर बी होणार नाही. काय करते, ज्ञानाच्या आधारावर आपण अनुभवांचे काय करणे, जुळवाजुळव करणे. यालाच आपण काय म्हणतो, ॲसिमिलेशन म्हणतो. बरोबर ऑप्शन नंबर सी याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की ॲकोमोडेशन म्हणजे काय? ॲकोमोडेशन म्हणजे काय तर ॲकोमोडेशनचा अर्थ जर आपण बघितला तर त्याला आपण ज्ञानात बदल घडवून आणणे असं होते. म्हणजे ज्ञान बदलणे. पर्याय क्रमांक बी याचा काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाचे किती टप्पे आहेत? आता लक्षात द्यायचं, आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, टप्पे विचारलेला आहे. ठीक आहे ना. समजा कधी कधी स्तर सुद्धा विचारला जातो. कधी कधी काय विचारला जातो, स्तर. लॉरेन्स कोहलबर्ग यांचे नैतिक विकासाचे स्तर विचारले जाते. पण इथं आपल्याला काय विचारलेले आहेत, टप्पे विचारलेले आहेत. टप्पे जर असले, ज्याला आपण काय म्हणतो स्टेजेस म्हणतो, ते 6 आहेत आणि स्तर हे किती होतात, 3 असतात. तर टप्पे विचारले आहेत तर टप्पे किती होतील, 6 होतील. आणि 6 कुठं दिलेला आहे, ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये मुलं निर्णय कशावर घेतात? आता प्री कन्व्हेन्शनल लेवल असं विचारलेलं आहे. तर प्री कन्व्हेन्शनल लेवल जी मुलांची जी निर्णय क्षमता असते, ही निर्णय क्षमता 2 गोष्टींवर अवलंबून असतो. पहिला, त्याला जर शिक्षा किंवा बक्षीस मिळत असेल तर, आणि दुसरा, त्याच्या जर स्वार्थाचा लाभ होत असेल तर. आता याच्यामध्ये स्वार्थाविषयी तर कुठंच दिलेलं नाही, शिक्षा आणि बक्षीसविषयी दिलेलं आहे. तर प्री कन्व्हेन्शनल लेवल मुलांमध्ये ही संकल्पना कोणी मांडली आहे, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. आणि ते म्हटलेलं आहे की ही जी काही अवस्था असते ही पूर्व पारंपरिक पातळीची अवस्था असते. आणि याच्यामुळे निर्णय 2 गोष्टींवर घेतात, एकतर शिक्षा किंवा बक्षीस, आणि दुसरं काय, त्याचा जर वैयक्तिक स्वार्थ असेल तर. याच्यामध्ये बी क्रमांक काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाची आहे? करत करत शिका, ही जी संकल्पना आहे ही कोणाची आहे? तर ही जी संकल्पना आहे ही जॉन डेव्हरी यांची आहे, ज्याला त्यांनी लर्निंग बाय डुईंगलाच दुसऱ्या शब्दामध्ये प्रॅक्टिकल लर्निंग असं सुद्धा म्हटलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, प्रॅक्टिकल लर्निंग असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याला लर्निंग बाय डुईंग समजा आलं तरी पण जॉन दिवे असं लावायचं, किंवा प्रॅक्टिकल लर्निंग आला तरी पण तोच आपला काय होईल, उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की रेनफोर्समेंट थेअरी कोणाशी संबंधित आहे?
आता रेनफोर्समेंट जी काही थेरी आहे ही स्किनर यांनी दिलेली आहे, BF स्किनर यांनी दिलेली आहे. आता रेनफोर्समेंट थेरी आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो तर याला मजबूतीकरणाचा सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. आणि या सिद्धांतानुसार मानवी वर्तन हे त्याच्या परिणामावरून, ज्याला आपण काय म्हणतो कॉन्सिक्वेन्सेस म्हणतो, त्याच्यावरून ठरवले जाते असे BF स्किनर यांनी रेनफोर्समेंट थेरी मांडलेली आहे, मजबूतीकरणाचा सिद्धांत मांडलेला आहे. ऑप्शन नंबर बी याचं काय असेल बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट म्हणजे काय. आता लक्ष द्यायचं कोणाचा आहे हा सिद्धांत तर स्किनर यांचा आहे. तर पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट म्हणजे काय तर पॉझिटिव्ह असंच म्हटलेलं आहे. पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट म्हणजे काय होईल तर काय होईल पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट म्हणजे सांगा बरं. तर पॉझिटिव्ह जे काही रेनफोर्समेंट आहे त्याला आपण काय म्हणू शकतो सकारात्मक मजबूतीकरण असं सुद्धा म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये बक्षीस देणे किंवा त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला शाबासकी देणे आणि असंच समजा बक्षीस किंवा शाबासकी दिला तर भविष्यात सुद्धा त्या गोष्टी तो अजून पुन्हा पुन्हा करतो. यालाच काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे बक्षीस देणे हा याचं काय होईल बरोबर उत्तर होईल. त्याच्यानंतर स्कॅप होल्डिंग म्हणजे काय. आता स्कॅप होल्डिंग म्हणजे काय तर इथं संकल्पना कोणाची आहे असं म्हटलेलं आहे. तर स्कॅप होल्डिंगची जी संकल्पना आहे ही वायगोत्स्कीची आहे. पर्याय क्रमांक काय होईल 2 याचं बरोबर उत्तर येईल. वायगोत्स्की हे रशियन मानसशास्त्रज्ञ होते आणि तो स्कॅप होल्डिंग म्हणजे काय आहे तर जेव्हा एखादा बालक शिकत असतो तर त्याच्या सुरुवातीच्या प्रक्रियेमध्ये काय म्हटलं आहे सुरुवातीच्या प्रक्रियेमध्ये मुलांना जो आपण तात्पुरता आधार देतो त्यालाच वायगोत्स्की यांनी काय म्हटलेलं आहे स्कॅप होल्डिंग असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये विद्यार्थी काय असतो. आता कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये विद्यार्थी काय असतो तो निष्क्रिय असतो का तो सक्रिय असतो का तो फक्त ऐकणारा असतो का की तो शिक्षकांवर अवलंबून असतो. तर कन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये विद्यार्थी हा नेहमी ॲक्टिव्ह असतो सक्रिय असतो. पर्याय क्रमांक 2 याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय. आता इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हटलेलं आहे म्हणजेच काय होईल इंडिव्हिज्युअल कुठे येईल प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. यालाच काय म्हणूया आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असं म्हणूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय आहे इन्क्लुझिव्ह एड्युकेशन. आता एड्युकेशन तर कोणी म्हणत नाही एज्युकेशन म्हणतात. इन्क्लुझिव्ह एड्युकेशन किंवा एज्युकेशन म्हणजे काय. आता इन्क्लुझिव्ह असं म्हटलेलं आहे तर इन्क्लुझिव्ह म्हणजे काय होईल जी सर्व समावेशक होतो म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असं त्याचा काय होईल अर्थ होईल. सर्व समावेशक शिक्षण असं त्याचा अर्थ होईल. ऑप्शन नंबर बी त्याचा काय असेल बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया की मोटिवेशनचे प्रकार किती. मोटिवेशनचे प्रकार किती. आता मोटिवेशन 2 प्रकारचे असतो म्हणजे 2च होतील. आता कोणकोणते होतील तर आंतरिक मोटिवेशन आणि दुसरं बाह्य मोटिवेशन. आता आंतरिकला आपण काय म्हणतो इंट्रिन्सिक म्हणतो. इंट्रिन्सिक म्हणजे आंतरिक आणि बाह्यला आपण काय म्हणतो एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन असं आपण म्हणतो. म्हणजे मोटिवेशनचे 2 प्रकार असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया. बघा त्याच्यावरच अजून एक प्रश्न विचारलेला आहे इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय म्हणजे काय अंतर्गत प्रेरणा. ठीक आहे ना मला वाचण्याचीच काय आहे आवड आहे ही काय झालं इंट्रिन्सिक मोटिवेशनचं एक उदाहरण झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला त्याच्यावरच एक प्रश्न आहे कारण की हे प्रश्न आलटून पालटून विचारले जातात. एक्स्ट्रिन्सिव्ह मोटिवेशन म्हणजे काय तर याच्यामध्ये काय होईल की बाह्य घटकावर आधारित जी काही मोटिवेशन असतं तो एक्स्ट्रिन्सिव्ह झाला म्हणजे बाह्य घटक. ऑप्शन नंबर 2 याच्या काय असेल बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर IQ म्हणजे काय म्हणजे IQचं फुल फॉर्म
काय आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, IQला काय म्हणतो, इंटेलिजन्स क्वोशंट म्हणतो. म्हणजे क्वोशंट म्हणजे ऑप्शन नंबर 1 त्याच्या बरोबर उत्तर येईल. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, बुद्ध्यांक असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, बुद्ध्यांक म्हणतो. ठीक आहे ना. तर IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट, ऑप्शन नंबर ए याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर हावर्ड गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्तेचे प्रकार किती असतात. आता आपल्याला माहित आहे की हावर्ड गार्डनर यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो मल्टिपल इंटेलिजन्सचं काय मांडलेलं आहे, त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बहुआयामी बुद्धिमत्ता असे म्हणतो. तर हावर्ड गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्तेचे जे प्रकार आहेत ते 8च्याही वर होऊ शकतात. म्हणजे 8+ हा याचा काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यांचा जो बहुआयामी बुद्धिमत्तेचे सिद्धांत आहे तो त्याच्यावर प्रश्न नक्की विचारतात. कोणाच्या, गार्डनर साहेबांच्या, हावर्ड गार्डनर. ठीक आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. सॉरी. लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे काय. लिंग्विस्टिक हा शब्द लँग्वेज पासून बनलेला आहे, म्हणजे भाषा कौशल्य हा याचा काय असेल, बरोबर उत्तर असेल. तुम्हाला सुद्धा जर उत्तरे माहीत असेल तर तुम्ही काय कमेंट्स करून आमच्यापेक्षा अगोदर तुम्ही सांगू शकता. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय. आता जे ऑलरेडी शिक्षक किंवा शिक्षिका या पदावर कार्यरत आहेत त्यांना ऑलरेडी माहीत असते, आपण 2 प्रकारची इव्हॅल्युएशन घेतो, एक फॉर्मेटिव्ह आणि एक समेटिव्ह. तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय, जे आपण कधी घेतो, म्हणजे शिकतानाचे च्या वेळी जे आपण काय करतो, मूल्यमापन करतो, त्याला इव्हॅल्युएशन करतो, त्याला आपण काय म्हणतो, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण असं त्याला म्हणतो. म्हणजे लर्निंग प्रोसेसच्या दरम्यान आपण जे काही काय करतो, इव्हॅल्युएशन करतो, त्याला आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असे म्हणतो. पुढला प्रश्न बघूया. अगदी याच्यावरच आहे, जेणेकरून तुमची सर्वची सर्व तयारी काय होईल, व्यवस्थित पद्धतीने होईल. पुढला आपण प्रश्न घेऊया. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय. तर कधीही शेवटी म्हणजे शिकवून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण काय करतो, इव्हॅल्युएशन घेतो, त्याला आपण काय म्हणतो, समेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया. पुढला प्रश्न दिलेला आहे की डायग्नोस्टिक टेस्ट कशासाठी वापरतात. तर जी काही डायग्नोस्टिक स्टेट असते किंवा स्टेट म्हणतो, जी काय म्हणते टेस्ट असते ना, डायग्नोस्टिक टेस्ट असते, ती कशासाठी असते, तर समस्या शोधण्यासाठी असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचा काय असायला पाहिजे, बरोबर उत्तर असायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे, समस्या शोधणे. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. रिमेडियल टीचिंग म्हणजे काय. रिमेडियल, आता रिमेडियल म्हणजेच त्याचा अर्थच होतो की ज्या काही चुका आहेत ते सुधारणे, म्हणजे चुका सुधारणे. ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर असे प्रश्न नक्की येतात, तुम्हाला खोटं सांगून आमचं काहीच भलं होणार नाही. ठीक आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय. आता क्रिएटिव्हिटी आपण कोणाला म्हणतो की जेव्हा नवीन आयडियाज येतात त्यालाच आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, म्हणजे नवीन कल्पना. ऑप्शन नंबर बी याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की इंटेलिजन्स हे स्थिर आहे का. आता इंटेलिजन्स स्थिर असते का, नाही. इंटेलिजन्सचं काय होते, डेव्हलपमेंट होते, म्हणजे ती स्थिर नाही. म्हणजे स्थिर नाही म्हणजे काय होईल जी, ऑप्शन नंबर बी याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय. तर लर्निंग डिसॅबिलिटी याला शारीरिक अडचण आपण याला असं म्हणत नाही, शिकण्यात अडचण या अर्थाने आपण काय म्हणतो, लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो. बुद्धिमत्ता कमी होणार नाही तर होणारच नाही. अशा प्रकारे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी काय करायचं, समजा आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं, जेणेकरून नवीन व्हिडिओजचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, समजा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं, आणि अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे हे कमेंट्स करून मला नक्की सांगायचं, जेणेकरून तुमची TETची जी
तयारी आहे आणि योगायोगाने CTETची जी तयारी आहे ती आम्ही काय करूया, नक्की पूर्णपणे प्रयत्न करूया. इथंच थांबतो. नमस्कार.